हाय फ्रेंड्स, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आपला वेगळा आहे काहीतरी. तर थोडासा अंदाज तर आलाच असेल तुम्हाला थंबनेलवरून, कारण की मी आता गेली माहेरी 2-3 दिवस गेलेली होती. आणि मी तुम्हाला बोलली पण संडेच्या ब्लॉगमध्ये की आपण शॉपिंगसाठी गेलेलो आहे, पण मला शूट करायला जमलं नाही, कारण की एका हातात बॅग वगैरे होते आणि मम्मीला पण थोडा पायाचा प्रॉब्लेम आहे चालायला. तर मम्मी काहीच कॅरी करू शकत नाही आणि मग मला थोडं जमलं नाही ते शूट करायला. तर मग म्हटलं चला आता तुम्हाला दाखवून देते. तर मी माहेरून काय काय शॉपिंग केली हे मी तुम्हाला रिव्ह्यू करून दाखवते. सो दाखवण्यापेक्षा वेअर करून दाखवते, कारण की कपडे आणलेले आहेत आणि दुसरं पण काहीतरी आणलंय ते पण दाखवते तुम्हाला. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ही ही बॅगच मी इकडे ठेवते डायरेक्ट. सगळ्यात पहिले हेच गोष्ट मी आणलेली आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. हे मी कपडे यासाठी आणले आहेत कारण की माझे जे अशा कलरचे कपडे असतात ना, तुम्ही बघू शकता तिकडे डाग वगैरे, हे अशा कलरचे कपडे जे असतात ना ते शॉपला लवकर खराब होऊन जातात. माती धूळ वगैरे असते ते सगळी तर कपड्यांना लागते, हे डाग पडतात. म्हणून मी ह्यावेळेस कपड्यांची शॉपिंग जेव्हा केली ना, ते अशी शॉपिंग केली की त्यांना जे कलर असतो ना तो थोडासा डाऊन, म्हणजे जे ती माती लागली, धूळ लागली किंवा डाग पडले तर ते दिसायला नको, ह्या इंटेन्शनने मी ह्यावेळेस शॉपिंग केली वेगळी. तर बघा बरं, तुम्हाला आवडते का मला सांगा. तर हा एक ड्रेस घेतलाय मी, जो मी तुम्हाला वेअर करून दाखवते. आणि सेकंड, तो पण मी तुम्हाला वेअर करून दाखवते. डायरेक्ट पहिले वेअर करून पटापट सगळे दाखवेल आणि मग तुम्हाला कॉस्ट पण मी सांगेल. थर्ड, फोर्थ आणि सगळ्यात पहिले ही बॅग दाखवते. तर मी शॉपला घेऊन जाताना तुम्ही मला बघितलं असेल तर मी अशी बॅग घेऊन जाते शॉपला, जी कधी कधी मी साडी वगैरे नेसली ना तर ही मला टांगायला पदरमध्ये जमत नाही व्यवस्थित आणि चांगली पण नाही वाटत थोडीशी. तर मग म्हटलं एवढं पण काही आपलं वजन नसतं, लॅपटॉप असते, पाण्याची बॉटल वगैरे थोडंसं असतं तर आपण बॅगने पण कॅरी करू शकतो. या हिशोबाने मी ही बॅग घेतली. ही बॅग अंदाज लावा बरं कितीची असेल. मला बॅग खूप आवडली कारण की हिचं मटेरियल बघशाल ना तुम्ही, खूप छान मटेरियल आहे, क्वालिटी पण खूप छान आहे आणि ऑफिस वेअरची बॅग आहे ही, ऑफिसची बॅग आहे. तर मी त्या हिशोबानेच घेतली, थोडी मजबूत आणि टिकाऊ. तुम्ही बघू शकता तिकडे खूप मोठी, आरामात माझं लॅपटॉप बसणार आहे या सेक्शनमध्ये. मधल्या सेक्शनमध्ये 3 सेक्शन आहेत, त्याच्यामध्ये मधल्यात आरामात माझं लॅपटॉप बसेल. मी हे लॅपटॉपच्या हिशोबाने घेतले आणि एक पाण्याची बॉटल माझी जाईल, बस मला जास्त काही लागत नाही. आणि चला मग आता कपडे दाखवते. आणि हा एक नाईट सूट आणलाय मी, तो काही एवढं वेअर करून दाखवायची गरज नाही आहे, नॉर्मल आहे. चला तर तुम्हाला मी वेअर करून दाखवते पटकन कपडे, कारण की व्हिडिओ आपल्याला शॉर्ट ठेवायचा आहे. हा बघा, असं आहे पूर्ण, म्हणजे हा पण सेम आहे आणि हा पण सेम आहे. याच्यात पण काय म्हणजे कलर वगैरे किंवा डाऊन झाला किंवा माती वगैरे धूळ लागली तर दिसून येणार नाही, ह्या इंटेन्शनने मी हा ड्रेस घेतला. आणि हा पण एक ट्रेंडिंगला चालणार आहे, तर याची कॉस्ट तुम्हाला मी सांगते. तर हा ड्रेस आहे 1500 रुपयाचा. तर छान आहे, मला आवडला, मी हा एक घेतला. अजून दुसरा बघा, असं आहे पूर्ण, म्हणजे हा पण सेम आहे आणि हा पण सेम आहे. याच्यात पण काय म्हणजे कलर वगैरे किंवा डाऊन झाला किंवा माती वगैरे धूळ लागली तर दिसून येणार नाही, ह्या इंटेन्शनने मी हा ड्रेस घेतला. आणि हा पण एक ट्रेंडिंगला चालणार आहे, तर याची कॉस्ट तुम्हाला मी सांगते. तर हा ड्रेस आहे 1500 रुपयाचा. तर छान आहे, मला आवडला, मी हा एक घेतला. अजून दुसरा आहे जो मी घेतलेला आहे, याची साईज XXL आहे. मला तर XL साईज लागते वेटच्या हिशोबाने, पण त्यांच्याकडे L होती, त्याच्यानंतर डायरेक्ट XXL होती, XL नव्हती. पण मी घेऊन घेतलं, म्हटलं वाटलं तर मी फिटिंगमध्ये करून घेईल. पण मग आता असं वाटतंय ना की लूजमध्ये छान वाटतोय, राहू द्यायला काही हरकत नाही आहे असंच, कारण की आता असं पण लूजवाले कपड्यांचा ट्रेंड चालू आहे. तर हा एक ड्रेस आहे, कसं वाटतं तुम्हाला. 4 ड्रेस घेतलेले आहेत, पण त्यातला एक ड्रेस असा आहे की त्यात स्लीवलेस आहे, तो त्याला बाह्या बसवायची गरज आहे. तर मी तो वेअर करणार नाही, कारण की मला अनकम्फर्टेबल फील होतं, मी बाहेरही कुठं वेअर करत नाही. तर मी त्यांना बाही बसवेल, त्यानंतर मी वेअर करेल आणि तो ड्रेस तुम्हाला त्यानंतर बघायला भेटेल. मग मी फक्त आता तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवून देते. तर एक हा एक आहे पिंक कलरचा, याच्यावर ही पॅन्ट आहे आणि हा थोडासा वेगळा वाटला, मला आवडला मला. हा पण ऑफिस लुकसाठी वगैरे वेअर करू शकतात, ज्यांना कोणाला स्लीवलेस आवडत असेल तो वेअर करू शकतो. तर हा एक घेतलेला आहे मी, हे छान वाटेल, हे बघा छान वाटते ना.
मी कलरच असे निवडले की ते खराब व्हायला नको. हा पॅच वगैरे आहे त्याच्यावर, याच्यामध्ये डिझाईन पण होते, पण मी एवढं बघितलं नाही. आणि तुम्ही मागेच्या साईडला बघू शकतात, तर अशी त्यांनी दोरी कसणी म्हणतो आपण ती लावलेली आहे, जी आपण टाईट आपल्या हिशोबाने करू शकतो. हे बघा. आणि कॉलरचा आहे, हा कॉलरचा आहे. आणि बाहेर त्यांनी दिल्यात आतमध्ये, ड्रेसच्या आतमध्ये. आणि पॅन्ट पण सेमच फॉर्मॅट आहे, जशी ही पॅन्ट आहे ना तसंच सेम फॉर्मॅट आहे. तर आणि नेक्स्ट हा एक ड्रेस आहे जो फुल पंजाबी टाईप आहे. आणि खाली त्याची पॅन्ट पण तुम्ही बघू शकतात की थोडासा त्याचा घेर जो आहे तो एकदम मोठा आहे. म्हणजे अशी नाही जात, ती सरळ नाही जात, अशी थोडी म्हणजे प्लाझो टाईप जी असते ना तशी. तर हा आहे ओढणीवाला ड्रेस आहे. माझ्या मिस्टरांना मी दाखवले जेव्हा कपडे, तर त्यांना सगळ्यात जास्त हा आवडला. कलर वगैरे पण चांगला आहे आणि पॅटर्न. फक्त त्यांना थोडंसं पॅन्टचं जे फॉर्मॅट होतं तो थोडासा प्लाझो टाईप नको होता, असं नॉर्मल ज्या दुसऱ्या पॅन्ट आपण बघितल्या ना त्या टाईपच्या पाहिजे होती. पण ठीक आहे, मी पण ते नंतर बघितलं ज्यावेळेस माझं मी ट्रायल वगैरे चेक केलं, सगळं केलं, नंतर पॅन्टकडे लक्ष गेलं, पण म्हटलं ठीक आहे जाऊ द्या सोडा. तर हा ड्रेस आहे माझावाला 800 रुपयेचा. हा ड्रेस 800 रुपयेचा आहे. आणि मी तुम्हाला जो सांगितला हा पिंक कलरचा, हा फक्त 600 रुपयेचा आहे. आणि याच्या आधी मी जो वेअर केलेला होता तोही 1500 रुपयेचा ड्रेस आहे. तर खूप चांगले ड्रेस आहेत. आणि हे मी सगळे शॉपवरून घेतलेले आहेत, ऑनलाईन वगैरे परचेस केलेले नाही आहेत. तर कारण की मी ऑनलाईन पण बघितले, कमी रेटमध्ये असतात, पण ते घरीपर्यंत येतील कसे, त्याचं क्वालिटी कशी असेल, कापड कसं असेल माहिती नसतं, म्हणून मी ऑनलाईन कपडे घ्यायला थोडीशी घाबरते. घेतले मी, कधी कधी घेते, कारण की एक्सचेंजचा जर टाईम राहिला तर घेते. पण माझे कपडे एवढे खराब झाले होते ना, मला डेली यूजसाठी पाहिजे होते आता, तर मी हे 4 ड्रेस मागवलेत आता शॉपसाठी रेग्युलर यूजला. तर मी सुरुवातीला आडवा व्हिडिओ घेतला होता यूट्यूबच्या रेशोने, पण माझे बरेचसा शरीराचा भाग हा इथून कट होतोय आणि मला जे दाखवायचं ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नव्हतं, म्हणून मी उभा ठेवला मोबाईल. आणि जास्तीत जास्त कसं तुम्हाला माझे कपडे दाखवता येतील, डिस्प्ले दिसून, तो मी विचार करून हा मोबाईलचा ठेवला आणि असं शूट केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ ॲडजस्ट करा, मी काहीतरी 19-20 करून हा व्हिडिओ ॲडजस्ट करायचा प्रयत्न करेन. तर हे बघा, मला सांगा कसे वाटतात तुम्हाला ड्रेस. मला तर खूप आवडले, मी घेऊन टाकले पटकन. हे आहेत माझ्या आता डेली यूजचे कपडे, जे शॉपसाठी पण आहेत, घरासाठी पण आहेत. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ किंवा कपडे, कुठला कलर आवडला जास्त, कुठला ड्रेस चांगला आहे, प्राईसच्या हिशोबाने तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. असंच व्हिडिओमध्ये जुळत राहा, असंच प्रेम राहू द्या, तुमचं मला आशीर्वाद राहू द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.